नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपोलो टायर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अपोलो टायर्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 5%ने इन्क्रीज होऊन 6,928 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज अपोलो टायर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया DCX सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, DCX सिस्टम्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 25.37%ने डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला DCX सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने क्वार्टर 3मध्ये मार्केटच्या इस्टिमेटच्या प्रॉफिटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने 100 रुपयांचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला हिरो मोटोकॉर्प लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्टने आपला क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 108.07%ने इन्क्रीज होऊन 40.14 कोटी रुपये आला आहे. आणि मागल्या वर्षी क्वार्टर 3मध्ये याचा नेट प्रॉफिट होता 19.24 कोटी रुपये. आणि मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्टचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 81.9%ने इन्क्रीज होऊन 967.69 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला आज PG इलेक्ट्रोप्लास्टच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17.7%ने इन्क्रीज होऊन 41,464.98 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21.7%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 505%ने इन्क्रीज होऊन 14,781 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, या अपडेटचा इम्पॅक्ट आपल्याला भारती एअरटेल लिमिटेडच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्सचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 33%ने इन्क्रीज होऊन 3,143 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 28.7%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपबद्दल. तर मित्रांनो, JSW टू इन्व्हेस्ट ₹1 ट्रिलियन इन महाराष्ट्राज गडचिरोली फॉर वर्ल्ड्स लार्जेस्ट स्टील प्लांट. तर मित्रांनो, JSW ग्रुप महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारताचा नाही तर जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट डेव्हलप करण्यासाठी
1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, या अपडेटनुसार तुम्ही JSW स्टील लिमिटेडला स्टडी करू शकता. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.